आताची मोठी बातमी सावधान जमिनी खरेदी करताय 7/12 वर तो शब्द असल्यास होणार मोठी कारवाई. तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी दररोज ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार वाढत असताना फसवणुकीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. मालमत्तेच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण गुंतवणुकीसाठी जमीन खरेदी करत आहेत. मात्र सरकारी नोंदी, विशेषतः 7/12 आणि 8 उतार्यावर नमूद केलेल्या महत्त्वाच्या संज्ञांची माहिती नसल्यामुळं अनेक खरेदीदारांना मोठं नुकसान सहन करावं लागतं आहे. अनधिकृत विक्री, परवानगीशिवाय केलेले व्यवहार आणि चुकीच्या नोंदी वापरून होणारी फसवणूक टाळण्यासाठी जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि त्यावर शासनाचे कोणते निर्बंध आहेत, हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 नुसार जमिनीचे वर्गीकरण प्रामुख्याने 3 प्रकारांमध्ये केले जाते. जुनी शर्तीची जमीन वर्ग 1, नवी शर्तीची जमीन वर्ग 2 आणि शासकीय पट्टेदार जमीन. यातील सर्वात सुरक्षित जमीन प्रकार म्हणजे जुनी शर्तीची जमीन वर्ग 1. 7/12 उतार्यावर ज्या जमिनीचा उल्लेख खा असा असतो, ती जमीन पूर्णपणे खाजगी मालकीची मानली जाते. अशा जमिनीच्या विक्री, खरेदी किंवा इतर कोणत्याही व्यवहारांवर शासनाचे कोणतेही निर्बंध लागू नसतात आणि यासाठी शासनाची पूर्व परवानगी घेणंही आवश्यक नसते, ज्यामुळे व्यवहार सरळ आणि कायदेशीर पद्धतीनं पार पडतात. या उलट नवीन शर्तीच्या जमिनीवर वर्ग 2 मात्र विविध निर्बंध लागू असतात. पूर्वी इनाम, वतन किंवा पुनर्वसनासाठी ज्या जमिनी दिल्या गेल्या त्या नवीन शर्तींच्या गटात मोडतात आणि यावर शासनाचं नियंत्रण असतं. जमिनीचा व्यवहार किंवा विक्री करताना मालकाला शासनाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक असतं. जर परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार केला तर तो पूर्णपणे अवैध ठरतो आणि कमी किमतीत जमीन मिळत नसली तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्यास जमीन जप्त होण्याचा धोका निर्माण होतो. या जमिनीची नोंद गाव नमुना 1 क मध्ये केली जाते आणि व्यवहार करण्यापूर्वी तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणं अनिवार्य असतं. तसेच एक जमिनीच्या हस्तांतरणापासून मिळालेल्या रकमेतील ठराविक हिस्सा सरकारकडे जमा करावा लागतो. खरेदीदारांना 7/12 उतार्यावरील नोंदी नीट तपासणे, जमिनीचा प्रकार आणि त्यावर असलेलं शासनाचे निर्बंध समजून घेणं हे फसवणूक टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. इतर मित्रांनो, ही माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा.